आज मी हिरव्या मटारचे पॅटीस केलेले आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ. आप्पे पात्रामध्ये खूप कमी तेलात शॅलो फ्राय केलेली रेसिपी आहे ही. तुम्ही ही ब्रेकफास्टमध्ये, स्नॅक्समध्ये किंवा मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी सुद्धा नक्की ट्राय करू शकता. रेसिपी खूप सोपी आहे. दोन वाटी पाणी घातलेलं आहे. आता याला आपल्याला उकळ आणायची आहे. यात चवीपुरतं मीठ. हे मिक्स हर्ब्स आहेत. यात चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, सगळं पिझ्झा सीझनिंग आहे यात. हे 1 टेबलस्पून घालते मी. 1 लहान चमचा तेल, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ह्याला सगळ्याला आपल्याला एक उकळ आणायची आहे. आता तुम्ही इथं बघू शकता पाण्याला छान उकळ आली आहे. आता मी यात 1 वाटी रवा घालते. इथं मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे. 2 वाट्या पाण्यामध्ये मी 1 वाटी रवा घालते. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचे लम्प्स फॉर्म होऊ द्यायचे नाही आहेत आणि हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. जेणेकरून हे आपल्याला अगदी पिठाच्या कन्सिस्टन्सीमध्ये आलं पाहिजे. आता हे तुम्ही इथं बघू शकता हे चांगलंच घट्ट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आता आपण जे रव्याचं आउटर कवरिंग बनवलं होतं ते गार होतं आहे. तोपर्यंत आपण ह्याचं स्टफिंग जे आहे मटरचं ते बनवून घेऊत. इथे मटार घेतलेत मी. हे गरम पाण्यात मी ब्लांच करून घेतलेले आहेत एकदा. म्हणजे हे खूप मऊ काही झालेले नाही आहेत, पण थोडेसे शिजलेत. आता यातच मी उकडलेले बटाटे घालते. हे माझ्याकडे लहान बटाटे होते म्हणून मी लहान बटाटे वापरले. तुम्ही कुठल्याही बटाट्याचा वापर करू शकता. आता हे आपल्याला छान हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे बटाटा यात. आता यातच मी गाजर आणि बिनीस घालून घेते. गाजर आणि बिनीससुद्धा मी छान वाफवून घेतलेली आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. थोडासा कॅप्सिकम आहे बारीक चिरलेला. 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे. 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या आहेत ज्या मी ठेचून घेतल्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. कोथिंबीर भरपूर घालायची यात. कोथिंबीरीने छान चव येते. चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिऱ्याची पूड, लाल मिरची अर्धा चमचा, धन्याची पावडर 1 अर्धा चमचा. आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. मसाला सगळीकडे एकसारखा लागला पाहिजे. बरं, या स्टेजवर तुम्ही मीठ आणि तिखट चेक करून कमी असल्यास घालू शकता. मी इथं थोडंसं आमचूर पावडर घातलेलं होतं. तुम्ही आवडत असल्यास लिंबूसुद्धा पिळू शकता. हे आपलं पॅटीसचं सारण तयार झालेलं आहे. मी यात जे मटर आहेत ते क्रश केलेले नाही आहेत पूर्ण. तुम्हाला जर आवडत असला तर तुम्ही ते क्रशसुद्धा करू शकता. इथं पॅटीसच्या आउटर कवरिंगसाठी आपण जो रवा शिजवून ठेवलेला होता मी एका ताटात काढून घेतलेलं आहे त्याला. हे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की मी यात ब्रेड क्रम्स मिक्स करणार आहे. ब्रेड क्रम्सनी जे आउटर कवरिंग आहे ना ती थोडीशी छान क्रिस्पी होती. तुम्ही ब्रेड क्रम्सच्या ऐवजी मैद्याचा सुद्धा वापर करू शकता. ब्रेड क्रम्स घालून आपण हे छान पिठाच्या कन्सिस्टन्सीमध्ये येईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. मी इकडं मळून घेते हे छान. हे मी ब्रेड क्रम्स घालून छान मळून घेतलेलं आहे. हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. ह्यात थोडासा तेलाचा हात लावते मी. आता हातावर मी छोटे छोटे गोळे घेते. आपण पुरी करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे गोळे घ्यायचे. हातावर पसरवायचे आहेत हे असे. आता याच्या सेंटरमध्ये मी ही फिलिंग ठेवते. आणि हे आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. हे आपलं रेडी झालं आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीचेही करून घेऊया. इथे मी 6 पॅटीस करून ठेवलेले आहेत. आता हे आपण पनियारम पॅनमध्ये, म्हणजे आप्पे पात्र असतं आपल्या आप्पे पात्रामध्ये आपण हे करून घेऊ. तुम्ही ह्याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता. सगळ्या पॅटीसना मी ब्रेड क्रम्सनी, अगदी ड्राय ब्रेड क्रम्सनी कोट केलेलं आहे. ह्याच्यावर कुठलीही स्लरी वगैरे लावलेली नाही आहे. आप्पे पात्र गरम करून मी यात थोडं थोडं तेल घालून घेते. अगदी थोडं तेल घातलेलं आहे. आपण बनवून ठेवलेले जे पॅटीस आहेत
ते मी या आपे पात्रामध्ये जिथं जिथं मी तेल घातलेलं आहे तिथं तिथं मी हे पॅटीस ठेवते. आपल्याला हे छान गोल्डन आणि क्रिस्प होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला हे छान सगळीकडनं फिरवत फ्राय करायचं आहे. आता मी इथं साईडनी थोडं थोडं अगदी लहान चमच्यानी तेल घालून घेते. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. तेलाने ह्याला एक छान क्रिस्पीनेस येतं. आता आपण ह्याला फ्लिप करून घेणार आहोत, म्हणजे आपण ह्याची साईड चेंज करून घेऊत. म्हणजे आपले कटलेटचे जे दोन्ही साईड आहेत ते दोन्ही साईड छान अगदी कुरकुरीत आणि गोल्डन होतील. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे फ्लिप करायचं आहे, कारण ह्याचं आउटर कवरिंग रव्याचं केलेलं आहे आपण. मोडायची शक्यता असती, म्हणून खूप हलक्या हाताने आपण हे काम करणार आहोत. गॅस लो टू मीडियमच ठेवलेला आहे मी. हे बघा, इथं आपली एक साईड ऑलमोस्ट झालेली आहे. मी इथं फ्लिप केलेलं आहे. किती छान कलर आलेला आहे आणि ते कुरकुरीतसुद्धा झालेलं आहे छान. मी आता अजून थोडंसं एक एक थेंब तेल घालून घेते. खालची बाजू आहे तीसुद्धा छान गोल्डन होती. तुम्ही इथं बघू शकता कलर किती छान आलेला आहे. याला हलक्या हाताने फिरवत आपल्याला सगळीकडनं ह्याला छान गोल्डन आणि क्रिस्प करून घ्यायचं आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. हे आपले मटर आणि रव्याचे कटलेट रेडी आहेत. मी आता ह्याला सर्व करून घेते. हे आपले सगळीकडनं छान गोल्डन झालेले आहेत. मटर पॅटिस मी रेड चिली सॉसबरोबर सर्व करून घेते. तुम्ही ह्याला दह्याबरोबर, हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर किंवा नुसतं असं सुद्धा तुम्ही ह्याला सर्व करू शकता. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायचं विसरू नका. आणि बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे आमचे नेक्स्ट रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला इमिडिएटली मिळतं. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. आणि अशाच विंटर स्पेशल रेसिपीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथे मी लिंक दिलेला आहे.